हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग मधील 23वा श्लोक वाचणार आहोत. काल आपण 22पर्यंत आपले झाले श्लोक वाचून. काल हे झालं, आता 23वा. चला सुरू करूया. योत्स्य मानानवेक्षेहं य एते त्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे चिकीर्षवाः. तर शब्दार्थ बघूया. योत्स्य मानान म्हणजे लढणाऱ्यांना, अवेक्षे म्हणजे मला पाहू दे, अहम म्हणजे मी, ये म्हणजे जे, एते म्हणजे हे, अत्र म्हणजे येथे, समागताः म्हणजे एकत्रित झालेल्या, धार्तराष्ट्रस्य म्हणजे धृतराष्ट्राच्या पुत्राचे, दुर्बुद्धेहा म्हणजे वाईट बुद्धीच्या, युद्धे म्हणजे युद्धात, प्रिय म्हणजे प्रिय, चिकीर्षवाः म्हणजे इच्छिणारे. तर आता आपण या श्लोकाचा पूर्ण अर्थ बघूया. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो, कालच्या श्लोकमध्ये आपण वाचलं, अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला रथ घेऊन चल. तर त्याचं कारण काय, तर धृतराष्ट्राच्या दुर्बुद्धी पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. तर तात्पर्य बघूया आता. दुर्योधन पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकाविणार होता, हे उघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत. असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. या व्यतिरिक्त ही गोष्टही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण निश्चिती होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी संघर्ष करावयाचा आहे त्यांच्या बळाचे अनुमान यावे याकरिता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती. म्हणजे अर्जुनाला काय हे करायचं नव्हतं की म्हणजे युद्धाविषयी हे करायचंच नव्हतं, त्याला शांतता वगैरे करायचं, कारण तो दुर्योधन ऐकणाऱ्यापैकी नाहीच होता. युद्ध तर निश्चितच होतं, अर्जुनाची विजय होणारच होता. पण युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्या दुर्योधनाच्या पक्षात जे कोण कोण आहेत ते त्यांना अर्जुनाला पाहावयाचे होते. चला मग आपला 23 श्लोक झालेत आपले. पुढचा श्लोक उद्या. चला बाय, भेटूया उद्या.